मंडळी नमस्कार. कसे आहात? आजच्या ह्या ट्रेनिंगच्या क्लिपमध्ये आपण गुड हॅबिट्सवर बोलणार आहोत. 1 गुड हॅबिट 1% इम्प्रूव्हमेंट, ह्याच्यामुळे सगळं आयुष्य बदलू शकतं. ह्या गोष्टी हळूहळू आपल्या लक्षात येतील, पण समजून घेऊया आपण. मी क्लिपच्या शेवटी याचं महत्त्व समजून सांगतो. आजचा विषय जो आहे टू DWM, डेली वर्क मॅनेजमेंट. आता हा डेली वर्क मॅनेजमेंट कोणालाही वाटेल किंवा रोजचं काम करायचं, त्यात चेकशीट कशाला बनवायला पाहिजे, लिहायला कशाला पाहिजे, ते तर आम्हालाही कळतंय. माझं मत असं आहे की विदाऊट डेली वर्क मॅनेजमेंट चेकशीट जसं आपण काम करतो त्या समोर दिसणारं काम करतो आपण, आणि विथ डेली वर्क मॅनेजमेंट चेकशीट जर आपण काम केलं तर ते आपल्या बुद्धीला सुचलेलं, प्लॅन केलेलं काम होऊ शकतं. आता ह्याच्यावरून लक्षात येईल की सुचलेलं काम करायचं आपल्याला की दिसणारं काम करायचं. एक साधं उदाहरण लक्षात घ्या ना, की गॅसवर दूध तापायला ठेवलेलं आहे. तेवढ्यात मित्राचा फोन आला की माणसं पळत जाऊन फोन घेतात, फोनवर बोलत बसतात, आणि मग ओव्हर अ पिरियड आपल्याला भान राहत नाही की दुधावर लक्ष ठेवायला पाहिजे, गॅस वेळेवर बंद करायला पाहिजे. काय होतं? दूध उतू जातं. हा फरक लक्षात घ्या डेली वर्क मॅनेजमेंटचा. डेली वर्क मॅनेजमेंट म्हणजे प्लॅनिंग करून ऑर्गनाईज केलेलं काम. आता हे साधं उदाहरण घेतल्यानंतर डेली वर्क मॅनेजमेंट तुम्ही सुरुवात वर्क लाईफमधनं करू शकता, मग तुमच्या फॅमिली लाईफमध्ये अंमलात आणू शकता, किंवा फॅमिली लाईफमधनं सुरू करा, वर्क लाईफमध्ये अंमलात आणा. ह्या दोन्ही गोष्टी तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. तुम्ही कुठेही सुरुवात करा. आपण आज वर्क लाईफमध्ये सुरुवात करू. नॉर्मली आपण 8 तास कुठल्याही कंपनीत काम करतो. 8 तास, 24 तासातले 8 तास म्हणजे आपल्या आयुष्याच्या 33% आयुष्य आपण कुठेतरी कामामध्ये बिझी असतो. त्यामुळे ते काम जर तुम्हाला आनंददायी वाटायचं असेल तर ते वेल ऑर्गनाईज असलं पाहिजे, आणि वेल ऑर्गनाईज असण्यासाठी हे डेली वर्क मॅनेजमेंट चेकशीट हे फार महत्त्वाचे आहे. आता ह्याचं महत्त्व तुमच्या लक्षात येईल. आता डेली वर्क मॅनेजमेंट म्हटल्यानंतर त्याचे मी 4 भाग करेल, की मस्ट वर्क, अर्जंट वर्क, इम्पॉर्टंट वर्क आणि इम्प्रूव्हमेंट वर्क. तर मस्ट वर्कमध्ये आपल्या वर्क लाईफमध्ये काय महत्त्वाचं आहे की आपण ज्या वर्क स्टेशनवर काम करतो त्याचं 1S2S करणं, त्याचं JSLR-IT करणं की ॲटोनोमस मेंटेनन्स करणं, तिथे आपल्याला जे ऑपरेशन दिलेलं आहे त्याची SOP फॉलो करणं, I चेक फॉलो करणं, किंवा माझ्याकडनं माझ्या ऑपरेशनमधनं फक्त ओके पार्टच पुढे जातील, आणि हे सगळं करत असताना सेफ्टी करणं, सेफ्टी बघणं. तर ह्या टाईपची कामं तुमच्या मस्ट कॅटेगरीमध्ये येतात. अर्जंट कॅटेगरीमध्ये काय येईल ह्याच्यामध्ये, की सडनली काम करता करता डिफेक्ट आला, सडनली काम करता करता ब्रेकडाऊन झाला, तर इथे आपल्याला इमिजिएटली रिस्पॉन्ड करायला लागतं. इकडे डोळे झाक करून चालत नाही. त्यामुळे ह्या टाईपचं जे काम आहे ते अर्जंट कॅटेगरीत मोडतं. आता इम्पॉर्टंट कॅटेगरीमध्ये काय येईल, की सिस्टमचं महत्त्व समजून घेऊन सिस्टम अंमलात आणणं. आता सिस्टममध्ये काय आहे, की आपल्याला जी प्रोसेस दिलेली आहे त्यामध्ये 4M1T असतात. त्या 4M1Tवर आपलं लक्ष असलं पाहिजे. तर 4M1T जर नीटनेटके असतील तर आपलं ऑपरेशन व्यवस्थित होणार आहे, वर्क ऑपरेशन, आणि त्यातनं निघणारे आउटपुट ओकेच असणार आहे. तर
त्याच्यावर बारीक लक्ष ठेवून त्यात जर काही ॲबनॉर्मॅलिटी आल्या तर त्या हायलाईट करून त्याच्यावर काम करणं, अशा टाईपची कामं सिस्टम अवेअरनेस म्हणतात आणि ते इम्पॉर्टंट कॅटेगरीत मोडतात. इम्पॉर्टंट कॅटेगरीमध्ये अजून एक गोष्टी असतात की आपल्या स्टेजवर असलेले कायझन आहेत, पोकायोके आहेत, सेफ्टी मेजर्स आहेत, ते नीटनेटके आहेत का नाही, चालू कंडिशनमध्ये आहेत की नाही, हे बघणं, ह्या गोष्टी इम्पॉर्टंट कॅटेगरीमध्ये पडतात. मग इम्प्रूव्हमेंट कॅटेगरीमध्ये काय येतं की मी ज्या वर्कस्टेशनवर काम करतो तिथे जर कुठे काही इम्प्रूव्हमेंट करायला स्कोप असेल तर त्यासाठी कायझन केली पाहिजे, त्यासाठी TPM सर्कलमध्ये भाग घेतला पाहिजे. त्यामध्ये आपलं लक्ष प्रोडक्शन लॉस, कॉस्ट लॉस किंवा डिफेक्ट लॉस असं जर काही होत असेल आणि तिथं जर आपल्याला काही आयडिया सुचल्या तर त्यातनं कायझन आयडिया जनरेट केल्या पाहिजेत आणि TPM सर्कलच्या मदतीने त्या अंमलात आणल्या पाहिजेत. तर डेली वर्क मॅनेजमेंटचे हे प्रायमरीली 4 भाग आहेत की मस्ट वर्क, अर्जंट वर्क, इम्पॉर्टंट वर्क आणि इम्प्रूव्हमेंट वर्क. आता डेली वर्क मॅनेजमेंट म्हणजे काय की आजच्या कामाची यादी आहे का? नाही आहे. काही कामं आपल्याला आठवड्यातनं एकदा करायची असतात, काही कामं पंधरवड्यातनं एकदा करायची असतात, काही कामं महिन्यातनं एकदा करायची असतात. तर डेली वर्क मॅनेजमेंट चेकशीटमध्ये जी कामं आपल्याला रोज करायची नाही परंतु आठवड्यातनं करायची, 15 दिवसातनं करायची, महिन्यातनं एकदा करायची, त्याचासुद्धा उल्लेख असला पाहिजे. त्याच्यापुढे तुम्ही त्याची फ्रिक्वेन्सी लिहू शकता किंवा हे काम मी आठवड्यातनं एकदा करणार आहे, 15 दिवसातनं करणार आहे, महिन्यातनं एकदा काम करणार आहे. हे तितकंच महत्त्व आहे. आणि ही जी डेली वर्क मॅनेजमेंटची जी हॅबिट आहे आपल्याला, ती हॅबिट जर आपण वर्क लाईफमध्ये अंमलात आणली तर आपलं काम अतिशय शांतपणे, अतिशय स्मूथ, काही इरिटंट्स किंवा फायर फायटिंग न करता होऊ शकतं आणि आहे हे काम अतिशय चांगलं होऊन आपण एन्जॉय करू शकतो. आणि ही एकदा हॅबिट बिल्ड झाली की तुम्ही सेम चेकलिस्ट DWMची तुमच्या फॅमिली लाईफ, वर्क लाईफमध्ये, पर्सनल लाईफमध्ये पण अंमलात आणू शकता. थोडक्यात काय तर डेली वर्क मॅनेजमेंट म्हणजे की आय हॅव ऑर्गनाइज माय वर्क, आय हॅव ऑर्गनाइज माय लाईफ, अशा पद्धतीने जर आपण काम केलं तर कालच्यापेक्षा आजचा दिवस चांगला गेला, मागच्या आठवड्यापेक्षा आजचा हा आठवडा चांगला गेला आहे, मागच्या महिन्यापेक्षा हा महिना चांगला गेला आहे, मागच्या वर्षापेक्षा हे वर्ष चांगलं गेलं आहे. आणि अशा पद्धतीने आपलं सगळं आयुष्य वेल प्लॅन, वेल थॉट, ऑर्गनाइज पद्धतीने आपण घालवू शकतो. तर डेली वर्क मॅनेजमेंट चेकशीट हे साधं टूल आहे, पण ते टूल फार महत्त्वाचं आहे जेणेकरून आपण आपल्या लाईफमध्ये अतिशय सुसूत्रता आणून आपलं लाईफ स्मूथ करून आनंददायी बनवू शकतो. तर मला खात्री आहे की हे टूल तुम्ही समजून घ्या आणि हे अंमलात आणायचा प्रयत्न करा. एक गोष्ट जाता मी हे सांगेल की माणसाला कामाचा त्रास होत नाही, पण एखादं काम वेळेवर न झाल्यामुळे जी धावपळ होते आणि जे टेन्शन क्रिएट होतं, जे स्ट्रेस निर्माण होतो, ते धावपळीत केलेल्या कामाचा माणसाला स्ट्रेस तयार होतो, मानसिक त्रास होतो, ताण येतो. तर माणसाला कामाचा ताण येत नाही. आणि हा जर धावपळीत काम न करायचं असेल आपल्याला तर डेली वर्क मॅनेजमेंट चेकशीट हे अतिशय सुंदर टूल आहे. तर आजच्या ह्या ट्रेनिंगमध्ये मी एवढंच सांगितलं, डेली वर्क मॅनेजमेंट आणि त्याचं महत्त्व. मला पूर्ण खात्री आहे की तुम्ही नीट विचार कराल आणि हळूहळू हे अंमलात आणायचा प्रयत्न कराल. थँक्यू. पुढच्या वेळेस आपण वेगळा टॉपिक घेऊन परत बोलणार आहोत. थँक्यू व्हेरी मच.